नमस्कार मित्रांनो, पार्ट सेमच असतो पण तुम्ही पैसे जास्त देता असं का म्हणतो लक्षात घ्या मित्रांनो. पार्ट सेमच असतो. फॉर एक्झाम्पल ही फिल्टरच असतो मित्रांनो, पण तुम्ही त्यासाठी जास्त पैसे देता असं का म्हणतो या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगूया मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती सांगतात तरी पण तुम्ही पेजला फॉलो करत नाही. पेजला फॉलो करा. या ठिकाणी चेक करा तुम्ही. मारुती सुझुकीचा बॉक्स आहे ह्याच्यामधनं मी फिल्टर काढलाय. ही फिल्टर आहे कुठल्या कंपनीचा? मारुती सुझुकी काय स्वतः कुठलाच पार्ट मॅन्युफॅक्चर करत नाही. त्याला एक OEM सप्लायर असते, लक्षात घ्या मित्रांनो. मग ही मारुती सुझुकीला जी ऑइल फिल्टर आहे तो आहे महालेचा. ठीक आहे, ह्याची किंमत इथं आहे तुम्हाला 385 पडते. जर महालेमध्ये असा महालेचा बॉक्स येतो मित्रांनो, या महालेच्या बॉक्समध्ये जर तुम्ही घेतला ऑइल फिल्टर तर जवळपास तुम्हाला ती पडतो साधारणपणे 200 रुपयेपर्यंत पडतो. पार्ट तोच असतो मित्रांनो, पण तुम्हाला त्याची कॉस्टिंग 100 रुपये किंवा 150 रुपये कमी पडते. बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो माहिती आहे का, बरेच जण कस्टमर येतात मित्रांनो, म्हणतात की मला फक्त मारुती सुझुकीचं पार्ट टाकून द्या. पण लक्षात घ्या, मारुती सुझुकी काय स्वतः पार्ट बनवत नाही. किंवा VW म्हणा, VW ग्रुपला कोणता सप्लायर असतो मित्रांनो? OEM सप्लाय. स्टेअरिंग रॅकमध्ये बघायला गेलं तर राणी आणि सोनाचा सप्लायर आहे मित्रांनो. फिल्टरमध्ये बघायला गेलं तर फिल्टर ग्रुपचा सप्लायर आहे. त्याचबरोबर महालेचा सप्लायर आहे. त्याचबरोबर डेन्सोचा सप्लायर आहे मित्रांनो. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या गाडीचा मेंटेनन्स करताय ना, ओरिजिनलच पार्ट OEM सप्लायर ह्या बॉक्समधलं तुम्ही पार्ट टाकलं म्हणजे ओरिजिनल नाही असं नाही मित्रांनो. OEM सप्लायर म्हणजे ही कंपनीला पण मटेरियल सप्लाय करतो, तोच पार्ट असतो मित्रांनो, फक्त बॉक्स बदलतो. लक्षात घ्या मित्रांनो.